अंमली पदार्थांविरोधात कारवाईचा धडाका सुरू ठेवत लोणीकंद पोलिसांनी मोठी कामगिरी बजावली आहे. मॅफेड्रॉन एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीवर सलग कारवाया करत तब्बल 6 आरोपींना अटक करण्यात आली असून जवळपास 35 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पुणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थ विक्रेत्यांवर सर्जिकल स्ट्राईक करण्याच्या मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. पुंजाजी जयचंद्र चौधरी, राजेंद्र केरू टेळे, करण सचिन मोहिते, भागीरथ सिंग सज्जन सिंग राजपुरोहित, आदिनाथ दशरथ शिर्के व योगेश लक्ष्मण चव्हाण अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 19 एप्रिल रोजी कटकेवाडी फाटा येथे पहिली कारवाई करत पुंजाजी चौधरी याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून 21.860 ग्रॅम एमडी पावडर आणि आयफोनसह सुमारे 4.87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्यानंतर 20 एप्रिल रोजी पेरणे फाटा येथे राजेंद्र टेळे आणि करण मोहिते यांना अटक करत तब्बल 14.10 लाखांचा माल जप्त करण्यात आला. तपासाचा धागा पुढे नेत 22 एप्रिल रोजी मांजरी परिसरातून आणखी 2 आरोपींना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून एमडी पावडर, कार, मोबाईल आणि रोख रक्कम असा 8.34 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील कारवाई 23 एप्रिल रोजी योगेश चव्हाण याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून 14.50 लाखांच्या एमडी पावडरचा साठा जप्त करण्यात आला. या सर्व कारवायांमध्ये एकूण 174.95 ग्रॅम मॅफेड्रॉन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून एकूण मुद्देमालाची किंमत 34,98,800 रुपये इतकी आहे. अटक आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असून येरवाडा कारागृहात ठेवण्यात आले आहेत.